Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture of pharmacognosy, we had started the new chapter, that is introduction of parts of plant. Okay, so previous lecture मध्ये आपण लीव्हचा मेजर पार्ट कवर केलेला आहे. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. सो डिफरन्स बिटवीन दॅट ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. देन अलॉंग विथ द लीव्स, दॅट इज डिफरन्स बिटवीन द लीफ अँड लीफलेट्स. देन कलेक्शन ऑफ लीव्स, preparation of leaves for the market, then various diagnostic characters of leaves. ओके, सो दॅट इन्क्लूड्स स्टोमॅटा बघितलेला आहे आपण. त्याच्यामध्ये स्टोमॅटा म्हणजे काय, त्याचं फंक्शन, लोकेशन, त्याचे डिफरंट टाईप्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण डायग्नोस्टिक कॅरेक्टर बघितलेला आहे लीफ कॉन्स्टंट. ओके, त्याच्यामध्ये व्हेन इस्लेट नंबर आहे, व्हेन टर्मिनेशन नंबर आहे, त्याच्यानंतर स्टोमॅटा नंबर आहे, स्टोमॅटल इंडेक्स आहे, पॅलिसेड रेशो आहे. ओके, सो हे डिफरंट जे फिजिकल कॉन्स्टंट्स आहेत लीफसाठीचे ते बघितलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे नेक्स्ट डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स ऑफ लीव्स, दॅट इन्क्लूड्स द वॉटर पोअर्स. ओके, सो वॉटर पोअर्स आर स्टोमॅटा रिझेम्बल्स ईच अदर. So these water pores are resemble to the stomata. Okay, so some extent in structure and function. Okay, so structurally सुद्धा आणि function सुद्धा ह्या दोन्हीमध्ये वॉटर पोअर्स जे आहेत ते स्टोमॅटासारखेच असतात. ओके, सो वॉटर पोअर्स आर इमूवेबल अनलाईक स्टोमॅटा अँड दे आर प्रेझेंट ऑन टीथ ऑफ द मार्जिन. ओके, पण यांचं लोकेशन कुठे आहे, तर मार्जिन जी आहे, पानाचा जो काटाचा भाग असतो, मार्जिन जी असते तिथे एंडिंगला, मार्जिनच्या एंडिंगला त्याचं लोकेशन आहे. ओके, सो जी डेंटेड लीफ तुम्ही बघितलेला आहात. ओके, सो जास्वंदीचं पान तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहात, गुलाबाचं पान सगळ्यांनी बघितलेलं आहात. ओके, सो त्याची जी मार्जिन तुम्ही पानाची बघितलात तर ती तिथेड असते. ओके, म्हणजे काट्यासारखी असते. ओके, सो त्याच्या टीपला त्या जे दाताचा जो आकार आहे किंवा टोकेदार जे पानाची मार्जिन आहे, सो त्याच्या टीपलाच हे वॉटर पोअर्स प्रेझेंट असतात. ओके, सो तुम्ही जर बघितलात तर काही पानं जी झाडाची बघितलात ही दव वगैरे पडतं. ओके, म्हणजे दिवाळीच्या वगैरे त्या टायमिंगला जेव्हा जास्त दव पडतो तेव्हा जर बघितलं तुम्ही तर ती जी पानं आहेत त्यांची जी मार्जिन आहे तिथे छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट्स असतात. ओके, सो दिस इज ड्यू टू द वॉटर पोअर्स. तिथे वॉटर पोअर्स प्रेझेंट असतात. ओके, so water pores which is structurally and functionally resembles to the stomata, but unlike stomata they are immobile and also they are present at the teeth of the margin. Okay, marginच्या teeth regionला ते present असतात. Okay, then another diagnostic characters of leaf that includes the trichomes. Okay, so they are another important diagnostic characters helpful in the identification of drug and detection of adulterants. Okay, so ड्रगच्या आयडेंटिफिकेशनसाठी आणि त्या ड्रगमध्ये जर कोणतं अडल्ट्रेशन झालं असेल तर त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी हे जे ट्रायकोम आहे विच इज ॲन डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स. ओके, सो ट्रायकोम्स आर द ट्युब्युलर इलॉंगेटेड ऑर ग्लँड्युलर आउटग्रोथ. Okay, so trichomes are nothing but the tubular elongated or glandular outgrowth of the epidermal cell. Okay, so they are also known as plant hairs. Okay, so तुम्ही इथे जर बघितलात जे व्हाईट हेअर्स लाईक स्ट्रक्चर प्लांटवर प्रेझेंट आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट द ट्रायकोम्स. ओके, सो इथे तुम्हाला ह्या रिजनला दिसतंय, इथे जे व्हाईट कलरमध्ये हेअर लाईक प्रोजेक्शन दिसतात इथे आहे. ओके, या सगळ्या प्लांटच्या पोर्शनवर जे हेअर लाईक प्रोजेक्शन आपल्याला दिसतंय दॅट इज नथिंग बट द ट्रायकोम्स. ओके, पानं वगैरे जरी तुम्ही काही प्लांटचे बघितलात त्याच्यामध्ये काटेसारखे हेअर लाईक प्रोजेक्शन प्रेझेंट असतात. ओके, स्टेमचा पोर्शन जर काही प्लांटचा बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा बारीक हेअर लाईक प्रोजेक्शन असते. सो दॅट प्रोजेक्शन इज नथिंग बट द ट्रायकोम्स. ओके, सो ट्रायकोम्स आर द ट्युब्युलर इलॉंगेटेड ऑर ग्लँड्युलर आउटग्रोथ ऑफ द एपिडर्मल सेल. सो ट्रायकोम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्लांट हेअर्स. सो ट्रायकोम्स कन्सिस्ट ऑफ 2 parts. ओके, root in the epidermis and body which is present outside the epidermis. Okay, so epidermis ला जे connected portion आहे ट्रायकोम्सचा त्याला root असं म्हटलं जातं. ओके, which is present into the epidermis region. Okay, and body which is present outside the epidermis. Okay, आणि ट्रायकोम्सची जी रिमेनिंग बॉडी आहे ती कशी असते, epidermisच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असते. ओके, Trichomes are present in most of the parts of the plant that include leaves,
ट्रायकोम्स आता कुठे कुठे प्रेझेंट असतात म्हणजे ट्रायकोमचं लोकेशन आपण बघायचं आहे. लीव्जवर सुद्धा ट्रायकोम प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर सेन्ना आहे, डिजिटालिसचे लीव्ज आहेत की त्यांच्यावर ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. ओके. सीड्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये नक्स वोमिका सीड आहे, स्ट्रोफॅन्थस सीड आहे. ओके. त्याच्या सीडमध्ये सुद्धा ट्रायकोम्सचा लेअर प्रेझेंट असतात. ओके. फ्रूटमध्ये सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर हेलिक्टेरियस, इसोरा अँड लेडीज फिंगर. ओके. सो ह्या ड्रगमध्ये फ्रूट्समध्ये ट्रायकोम्स प्रेझेंट आहेत. ओके. सो ट्रायकोम्स ॲज सच अ फंक्शनलेस बट समटाईम्स परफॉर्म सिक्रेटरी फंक्शन. ओके. सो काही काही प्लांटमध्ये जे ट्रायकोम्स प्रेझेंट आहेत त्यांचं कोणतंही असं फंक्शन नसतं. ओके. बट दे परफॉर्म अ सिक्रेटरी फंक्शन. ओके. म्हणजे त्यांच्यामधून जे काही वेस्ट मटेरियल आहे ते सिक्रेट केलं जातं, बाहेर टाकलं जातं. ओके. So the trichomes secrete these trichomes are excrete water at times, volatile oil as in case of peppermint. Okay. So depending upon which kind of plant is there, कोणतं प्लांट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आयदर ते वॉटर एक्सक्रीट करणार आहे किंवा मग जर वोलाटाईल नेचरचं प्लांट असेल तर वोलाटाईल ऑइल ते एक्सक्रीट करणार आहे, बाहेर टाकणार आहे. ओके. ट्रायकोम्स आर प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट बट आर अब्सेंट इन रूट्स. ओके. सो जे मातीच्या वरती जे काही प्लांटचे पार्ट आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. मोस्ट ऑफ सर्व पार्ट्समध्ये ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. रूट्सवर मात्र ट्रायकोम प्रेझेंट नसतात. ओके. सो दे आर अब्सेंट्स इन कोका, सेविन, हेमलॉक अँड रेअरली प्रेझेंट इन बुचू, हेन्ना. ओके. So depending upon the structure and the number of cells present in trichomes, they are classified as a given. ओके. खाली जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. ओके. म्हणजे किती कोणत्या साईज आणि शेपचे ते ट्रायकोम्स प्रेझेंट आहे म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय आहे त्याच्यावरून आणि ते जे काही सेल्स त्या ट्रायकोम्समध्ये आहेत त्यांच्या नंबरवरून ट्रायकोम्स जे आहेत त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. सो ब्रॉडली दे आर क्लासिफाईड इंटू द 3 मेजर ग्रुप, दॅट इज कवरिंग ट्रायकोम्स विच इज ऑल्सो नोन ॲज नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स और क्लोथिंग ट्रायकोम्स. ओके. सो फर्स्ट जो टाईप आहे तो कोणता आहे, कवरिंग ट्रायकोम्स और नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स और क्लोथिंग ट्रायकोम्स. ओके. सेकंड आहे ग्लँड्युलर ट्रायकोम्स. थर्ड आहे हॅडाथोड और स्पेशल टाइप ऑफ ट्रायकोम्स. ओके. थर्ड जो टाइप आहे तो हॅडाथोड और स्पेशल टाइप ऑफ ट्रायकोम आहे. ओके. सो दिस ट्रायकोम्स त्याच्यामध्ये 3 मेजर पार्ट आपण बघितलेले आहेत, कवरिंग, ग्लँड्युलर आणि हॅडाथोड. ओके. सो त्याच्यामधला जो फर्स्ट जो टाईप आहे कवरिंग और नॉन ग्लँड्युलर और क्लोथिंग ट्रायकोम्स, सो दीज अगेन क्लासिफाईड इंटू द 2 टाइप ऑफ ट्रायकोम्स, दॅट इज युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. ओके. सो डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट दे आर अगेन क्लासिफाईड इंटू द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. ओके. देन अगेन्स्ट दिस मल्टीसेल्युलर अगेन क्लासिफाईड इंटू द branched and unbranched. Okay. Branched trichomes and unbranched type of trichomes. Okay. Then these unbranched type of trichomes again classified into the 3 classes. Okay. First is that uniseriate type of trichomes, biseriate type of trichomes and multiseriate type of trichomes. Okay. Means trichomes चं classification आपण बघितलं तर मेजर 3 क्लासेस आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कवरिंग विच इज ऑल्सो नोन ॲज नॉन ग्लँड्युलर और क्लोथिंग ट्रायकोम. देन सेकंड इज ग्लँड्युलर ट्रायकोम्स. देन थर्ड टाइप इज हॅडाथोड और स्पेशल टाइप ऑफ ट्रायकोम्स. ओके. Then again this first type, that is covering trichomes, which is again divided into the 2 types, unicellular and multicellular. Okay, this multicellular again divided into the 2 types, unbranched and branched. Okay, and this unbranched type of trichomes again divided into the 3 types, uniseriate, biseriate and multiseriate type of trichomes. Okay, so this classification is very important. exam मध्ये विचारलं गेलेलं आहे classification of trichomes. Okay, सो इथे तुम्हाला जे डिफरंट टाईपचे ट्रायकोम्सची इमेज दिसते. ओके, सो ह्याचा जो बेस आहे, ओके, रूट आहे, ते कशामध्ये आहे, इपिडर्मिसमध्ये प्रेझेंट असतं. ओके, जे हे इपिडर्मल इथे सेल आहेत त्याच्यामध्ये त्याचा हा रूट पोर्शन प्रेझेंट आहे. ओके, आणि ही जी बॉडी आहे विच इज प्रेझेंट
जस्ट अबाव द इपिडर्मिस रिजन. ओके, इपिडर्मिसच्या बाहेरच्या बाजूला त्याची बॉडी प्रेझेंट असते. ओके, सो फर्स्ट इथे आहे सिम्पल युनिसेल्युलर हेअर लाईक ट्रायकोम्स. ओके, सो सिम्पल आहे. इथे तुम्हाला दिसेल की एकाच सेलने बनलेला आहे. एकच सेल असा एक सिम्पल टाईप ऑफ ट्रायकोम इथे दिसतोय. देन सेकंड जो हा टाईप आहे दिस इज ॲन सिम्पल मल्टीसेल्युलर हेअर. ओके, सिम्पल टाईप ऑफ ट्रायकोम आहे पण त्याच्यामध्ये मल्टी सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, इथे तुम्हाला दिसतंय जे ब्लॉक पडलेले आहेत विच इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मल्टिपल सेल. ओके, देन दिस इज ॲन ब्रांच्ड हेअर टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की मल्टीसेल्युलर आहे आणि त्याला डिफरंट ब्रांचेस आहेत. ओके, सो दॅट्स वाय दोज कम्स अंडर द ब्रांच टाईप ऑफ मल्टीसेल्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, देन नेक्स्ट इथे जो आहे विच इज ॲन ग्लँड्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, ग्लँड्युलर का म्हटलं असणार आहे कारण का त्याचं जर टिप तुम्ही बघितलात तर ते ग्लँड्युलर शेपचं आहे, गोल त्याचं टिप आहे. ओके, इथे सुद्धा हा ट्रायकोम्स तुम्हाला दिसते विच इज ॲन ग्लँड्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इथे दिलेला आहे पेल्टेड स्केल जो दिलेला आहे की त्याच्यामध्ये हा साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यूने हा ट्रायकोम्स कसा दिसतो ते दाखवलेला आहे. ओके, सो दिस ग्लँड्युलर टाईप ऑफ जो ट्रायकोम आहे. ओके, सो मल्टिपल जर इथे तुम्हाला जे मल्टिपल हेड्स दिसत आहेत तसे मल्टिपल हेड्स असेल तर त्याचा टॉप व्ह्यू असा दिसणार आहे. ओके, आणि साईड व्ह्यू बघितला तर तो ट्रायकोम्स असा दिसणार आहे. ओके, सो हिअर इट इज द डिफरंट टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, so they are subdivided according to their thickness and their number of cells present into the structure. ओके, सो हे जे ट्रायकोम्स आहेत तर त्याच्या थिकनेसवरून आणि त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ सेल प्रेझेंट आहे त्याच्यानुसार त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. ओके, सो इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय कवरिंग ट्रायकोम्स विच इज युनिसेल्युलर. फर्स्ट जे दिसतंय ते कवरिंग सगळे कवरिंग ट्रायकोम्स आहे, त्याच्यामध्ये युनिसेल्युलर आहे. फर्स्ट ही जी लाईन दिसते ती दोज आर युनिसेल्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, की त्याच्यामध्ये फक्त सिंगल सेल प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज मल्टीसेल्युलर अनब्रांच्ड. ओके, मल्टीसेल्युलर म्हणजे काय तर मल्टिपल नंबर ऑफ सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आणि अनब्रांच्ड आहेत. ओके, ब्रांचिंग नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि ही जी थर्ड लाईन तुम्हाला दिसते दोज आर मल्टीसेल्युलर ब्रांच ट्रायकोम्स. ओके, मल्टीसेल्युलर आहे, मल्टिपल सेल प्रेझेंट आहेत पण ब्रांचिंग आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसते की मल्टिपल ब्रांचेस प्रेझेंट आहेत. ओके, तर त्याच्यामुळे दोज ट्रायकोम्स कम्स अंडर द मल्टीसेल्युलर ब्रांच टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, सो इथे कवरिंग ट्रायकोम्स आहेत. कवरिंग ट्रायकोम्स का म्हटलेलं गेलं असणार आहे त्याला कारण का त्या ट्रायकोम्सच्या सराउंडला तुम्ही बघितलात तर एक कवर आहे. ओके, सो दॅट्स वाय दोज ट्रायकोम्स आर नोन ॲज कवरिंग ट्रायकोम्स. ओके, सो दिस कवरिंग ट्रायकोम्स विच हॅविंग अ युनिसेल्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स जो पहिला क्लास आहे युनिसेल्युलर आणि त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर. ओके, दोन त्याचे सबटाईप्स आहेत. युनिसेल्युलर ट्रायकोम्स म्हणजे सिम्पल ट्रायकोम्स आहेत की ज्याच्यामध्ये फक्त एक सिंगल सेल प्रेझेंट आहे. मल्टीसेल्युलरमध्ये बघितलं तर तुम्ही मल्टीसेल्युलर जे आहे ते अनब्रांच आणि ब्रांच अशा दोन ट्रायकोम्समध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, सो फर्स्ट इथे जो सेकंड लाईन दिसते विच इज ॲन अनब्रांच टाईप ऑफ ट्रायकोम्स विच इज मल्टीसेल्युलर इन नेचर बट अनब्रांच्ड. ओके, आणि थर्ड जी लाईन तुम्हाला दिसते विच इज ॲन ब्रांच टाईप ऑफ मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स. ओके, सो इथे फर्स्ट क्लास जो आहे ट्रायकोम्सचा तो कवर झालेला आहे दॅट इज कवरिंग ट्रायकोम्स. ओके, सो कवरिंग ट्रायकोम्स जर विथ एक्झाम्पल जर आपल्याला इथे बघायचं झालं तर युनिसेल्युलर ट्रायकोम्स आहे. ओके, त्याच्यामध्ये लिग्निफाईड टाईप ट्रायकोम्स आहेत. लिग्निफाईड ट्रायकोम्स म्हणजे काय तर ते जे आहेत ट्रायकोम्स ते त्याच्यामध्ये लिग्निन प्रेझेंट असतात. सो त्याच्यामुळे ते काय होतात स्टेन होतात पिंक कलरने. ओके, एसिल आणि फ्लोरोग्लिसनॉल या स्टेनिंग रिएजंटसोबत जर आपण ते स्टेन केले तर त्यांना पिंक कलर फॉर्म होतो. ओके, सो दॅट्स वाय दे आर लिग्निफाईड ट्रायकोम्स. सो दॅट इन्क्लूड्स नक्स वोमिका, स्ट्रोफॅन्थस. ओके, सो ह्या प्लांटमध्ये हे लिग्निफाईड ट्रायकोम्स जे आहेत युनिसेल्युलर ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट आहे शॉर्ट शार्पली पॉइंटेड कर्व. ओके, सो युनिसेल्युलर ट्रायकोम्सच आहे पण कसं शेप कसा आहे त्याचा शॉर्ट आहे, शार्पली पॉइंटेड आहे, कर्वड आहे. ओके, सो दॅट एक्झाम्पल ऑफ दॅट ट्रायकोम्स प्रेझेंट इन टू द कॅनाबीज. कॅनाबीजमध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे लार्ज conical, strongly shrunken. Okay, so this type of trichomes are present into the lobelia plant. Okay, next आहे short conical warty type of trichomes which is present into the senna. senna leaf मध्ये युनिसेल्युलर टाईपचे ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. मग त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते शॉर्ट आहे, कोनिकल शेप आहे, वार्टी नेचरचा आहे. ओके, नेक्स्ट आहे शॉर्ट
कोनिकल अँड युनिसेल्युलर. ओके, एक्झाम्पल आहे टी प्लांट आहे, बुचू प्लांट आहे, विच शोज द युनिसेल्युलर टाईप ऑफ शॉर्ट कोनिकल अँड युनिसेल्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, नेक्स्ट इथे तुम्हाला दिसेल स्ट्रॉंगली वेव्ड थिक वॉल टाईप ऑफ ट्रायकोम्स विच इज प्रेझेंट इन टू द यर्बा संता. ओके, सो ह्या प्लांटमध्ये स्ट्रॉंगली वेव्ड अँड थिक वॉल टाईप ऑफ युनिसेल्युलर ट्रायकोम्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत. ओके, सो दिस युनिसेल्युलर कम्स अंडर द कवरिंग ट्रायकोम्स. ओके, विथ एक्झाम्पल आपण इथे बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे मल्टीसेल्युलर अनब्रांच ट्रायकोम्स. ओके, मल्टीसेल्युलर आहे मीन्स मोर दॅन वन सेल त्या ट्रायकोम्समध्ये प्रेझेंट असणार आहे. नेचर कसं आहे त्याचं तर अनब्रांच्ड आहे. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट युनिसेरिएट जर बघितलं तर त्याच्यामध्ये बायसेल्युलर कोनिकल, सो दॅट इन्क्लूड एक्झाम्पल ऑफ दिस बायसेल्युलर कोनिकल दॅट इज दतुरा लीफ. ओके, देन अनदर इज दॅट 3 सेल लॉन्ग, एक्झाम्पल ऑफ दॅट स्ट्रामोनियम. then 3 to 4 cell long digitalis drug, 4 to 5 cell long belladonna drug. Okay, so these are the uniseriate type of trichomes which is present into the datura, stramonium, digitalis, belladonna. Okay, then another type is that biseriate. Okay, example of biseriate type of trichomes that is calendula officinalis. Okay, so this plant which contains the biseriate type of trichomes. Okay, another next type of trichome is that multiseriate. Okay, example of this multiseriate type of trichomes that is cannabis sativa. Okay, cannabis sativa which contains the multiseriate type of trichomes. Okay, so all these uniseriate, biseriate and multiseriate which are unbranched type of trichomes, त्याच्यामध्ये ब्रांचिंग नाही आहे. ओके, अनब्रांच टाईप ऑफ ट्रायकोम्स आहेत. ओके, विथ एक्झाम्पल आपण इथे बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे थर्ड दॅट इज मल्टीसेल्युलर ब्रांच ट्रायकोम्स. ओके, मल्टीसेल्युलर म्हणजे मोर दॅन वन सेल प्रेझेंट असणार आहे आणि ट्रायकोम्समध्ये ब्रांचिंगसुद्धा दिसणार आहे. ओके, मल्टीसेल्युलर ब्रांच ट्रायकोम्स. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे स्टिलेट. ओके, स्टिलेटचं एक्झाम्पल आहे हॅमामेलिस, हेलिक्टेरिस, इझोरा. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ द स्टिलेट टाईप ऑफ मल्टीसेल्युलर ब्रांच ट्रायकोम्स. ओके, नेक्स्ट आहे पेल्टेड टाईप. ओके, सो पेल्टेड टाईप दॅट इन्क्लूड प्लांट लाईक अरेंजमेंट ऑफ सराउंडेड सेल्स दॅट इन्क्लूड्स द एक्झाम्पल ह्युमुलस. ओके, सो ह्युमुलस या प्लांटमध्ये पेल्टेड टाईप मल्टीसेल्युलर ब्रांच ट्रायकोम्स दिसणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे कॅन्डेलब्रा टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, सो कॅन्डेलब्रा these are the multicellular branch trichomes which is present into the Verbascum thapsus. Okay, so Verbascum thapsus ह्या प्लांटमध्ये कॅन्डेलब्रा टाईप ऑफ ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. ओके, देन टी शेप ट्रायकोम्स विच इज प्रेझेंट इन टू द आर्टिमिसिया अँड पायरेथ्रम प्लांट. ओके, आर्टिमिसिया आणि पायरेथ्रम ह्या प्लांटमध्ये टी शेपचे ट्रायकोम्स जे आहेत विच इज मल्टीसेल्युलर अँड ब्रांच नेचरचे ट्रायकोम्स जे आहेत ते ह्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो इथे आपण फर्स्ट कवरिंग ट्रायकोम्स कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट आहे ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स बाय द प्रेझेन्स ऑफ ग्लँड्युलर स्पेरिकल सेल ॲट द टॉप ऑफ द ट्रायकोम्स. ओके, सो जो स्टॉक आहे, ओके, जी बॉडी आहे ट्रायकोम्सची त्याचं जे टीप आहे ते बघितलं तर ते कसं असतं ग्लँड्युलर असतं, स्पेरिकल शेपचं असतं. ओके, सो दॅट्स वाय दॅट काइंड ऑफ ट्रायकोम्स इज नोन ॲज ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, सो दिस ग्लँड्युलर ट्रायकोम्स आर सब डिवायडेड इंटू द युनिसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स अँड मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर अशा दोन टाईपमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसतील की डिफरंट प्लांट दिलेले आहे. वसाकामध्ये कोणता ग्लँड्युलर ट्रायकोम्स आहे त्याची इमेज दिलेली आहे. पेपरमिंट आहे, डिजिटॅलिस आहे, मारीगोल्ड आहे, बेलाडोना आहे, दतुरा आहे, कॅप्सिकम आहे, पेपरमिंट आहे, रोजमेरी, स्पिअरमिंट आहे, हायोस्कायमस, कॅनाबीज. ओके, टोबॅको आहे. सो दीज आर द डिफरंट ड्रग्स विच कंटेन्स द ग्लँड्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, so these glandular trichomes again divided into the unicellular and multicellular. okay, so unicellular मध्ये बघितलं तर तुम्ही एक सेल प्रेझेंट असतो. ओके, सो त्याच्यामध्ये स्टिकलेस युनिसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, पायपर बेटल ह्या प्लांटमध्ये हे ट्रायकोम्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर की ह्या ट्रायकोम्समध्ये काय आहे युनिसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स आहे की ज्याच्यामध्ये स्टॉक जो आहे ओके तो अब्सेंट असतो किंवा मग खूपच शॉर्ट असतो. ओके, मोस्ट ऑफ द अब्सेंट असणार आहे स्टॉक किंवा असेल तर खूप शॉर्ट लेंथचा असतो. ओके,
So those are the unicellular glandular trichomes. Those are the stalkless. Okay, stalkless unicellular glandular trichomes. Example of this kind of trichomes is Piper beetle. ओके, सो पायपर बीटल याच्यामध्ये या टाईपचे ट्रायकोम्स जे आहेत स्टॉकलेस, की ज्याला स्टॉक जो आहे तो नसतो, फक्त ग्लँड्युलर त्याचं टीप आहे ते ग्लँड्युलर शेपचं असतं. ओके, ओके. सो आता आपण थर्ड टाईप त्याचा बघणार आहोत, हॅडाथोड और स्पेशल टाईप ऑफ ट्रायकॉम्स. ओके, सो आपण पहिले दोन टाईप बघितलेले आहेत, कवरिंग आणि ग्लँड्युलर ट्रायकॉम्स. ओके, थर्ड टाईप आहे त्याचा ॲडाथोड और स्पेशल टाईप ऑफ ट्रायकॉम्स. ओके, सो दीज आर द ऑर्गन्स ऑफ ॲब्सॉर्प्शन और सिक्रिशन ऑफ वॉटर डेव्हलप इन सर्टन प्लांट्स. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पायपर बीटल आहे, लंडन ब्राईड आहे. ओके, सो दोज कंटेन्स द हॅडाथोड टाईप ऑफ और स्पेशल टाईप ऑफ ट्रायकॉम्स. ओके, सो दोज ट्रायकॉम्स आर यूज फॉर द ॲब्सॉर्प्शन और सिक्रिशन ऑफ वॉटर. ओके, so this is the third type of trichomes, that is hadathod or special type of trichomes. Okay, so इथे आपले ट्रायकोम्स जे आहेत त्याचे 3 टाईप्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, दिस इज ॲन इपिडर्मल आउटग्रोथ. ओके, दॅट इज इमर्जन्सीज which is also known as prickles. Okay, so emergencies are also small outgrowth on the epidermal cells of aerial parts of the plant. Okay, जसे ट्रायकोम्स असतात तसे सेम इपिडर्मल सेल्समधून आउटग्रोथ निघालेले असते, त्यांना इमर्जन्सीज और प्रिकल्स असं म्हटलं जातं. सो दे आर इपिडर्मल और सब इपिडर्मल इन ओरिजिन. दे मे बी प्रेझेंट ऑन द स्टेम और फ्रूट लाईक ट्रायकोम्स. ओके, सो स्टेम आणि फ्रूटवर अशा टाईपचे जे ट्रायकोम्स प्रेझेंट आहेत की जे टोटली इपिडर्मल सेलमध्ये मर्ज झालेले असतील किंवा सबमर्ज झालेले आहेत, म्हणजे अर्धे मर्ज झालेले आहेत. ओके, सो इमर्जन्सीज आर नॉट मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर, दे आर हार्ड, many times stout in nature and meant for the plant protection. Okay, so those trichomes which is generally meant for protection of plant. Okay, म्हणजे त्यांचं जे नेचर आहे ते हार्ड असतं, कडक असतात ते. ओके, सो काही तुम्ही बघितलं तर जे आहेत फळं बघितलेले आहे आपण, फ्रूट बघितलेलं आहे की त्याला हात लावल्यानंतर ते टोचतात. ओके, काटे लागतात. ओके, सो दोज आर द इमर्जन्सीज विच इज ऑल्सो नोन ॲज प्रिकल्स. ओके, सो दोज आर द टाईप ऑफ ट्रायकोम्स, बट त्यांचं नेचर जर बघितलं आणि त्यांचं जर लोकेशन जर बघितलं तर ते डिफरंट आहे. ओके, इपिडर्मल आउटग्रोथच आहे, पण ते टोटल इपिडर्मलमध्ये डीप असतात किंवा मग सबमर्ज झालेले असतात. आणि त्याचा जर शेप बघितला तो कसा आहे, हार्ड आहेत. ओके, हार्ड आहे, स्टाउट नेचरचा आहे. ओके, आणि मेनली प्लांटच्या प्रोटेक्शन हे त्यांचं मेन फंक्शन आहे. ओके, सो दोज आर द इमर्जन्सीज ऑर ऑल्सो नोन ॲज प्रिकल्स. ओके, सो इथे आपला ट्रायकोम्सचा हा जो पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, ट्रायकोम्समध्ये आपण काय बघितलेलं आहे, ट्रायकोम्स म्हणजे काय तर ट्युब्युलर इलॉंगेटेड और ग्लँड्युलर आउटग्रोथ ऑफ द इपिडर्मल सेल. ओके, दे आर ऑल्सो नोन ॲज प्लांट हेअर्स. ओके, सो 3 टाईपचे मेन ट्रायकोम्स बघितलेले आहेत, कवरिंग ट्रायकोम्स, ग्लँड्युलर ट्रायकोम्स अँड हॅडाथोड टाईप ऑफ स्पेशल ट्रायकोम्स. ओके, सो कवरिंग ट्रायकोम्समध्ये बघितलेलं आहे अगेन डिवायडेड इंटू द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स. ओके, मल्टीसेल्युलर अगेन डिवायडेड इंटू द ब्रांच्ड अँड अनब्रांच्ड. ओके, अँड अनब्रांच्ड अगेन डिवायडेड इंटू द 3 सब टाईप, युनिसेरिएट, बायसेरिएट अँड मल्टीसेरिएट. ओके, सो अलॉंग विथ एक्झाम्पल ईच अँड एव्हरी क्लास आपण बघितलेला आहे. ओके, देन सेकंड क्लास आपण मेजर बघितलेला आहे ग्लँड्युलर ट्रायकोम्स, त्याच्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स आहेत. ओके, युनिसेल्युलरमध्ये कसे आहेत, स्टॉकलेस आणि युनिसेल्युलर ग्लँड्युलर. ओके, आणि अनदर टाईप आहे स्टॉकलेस विच कंटेन्स द 4 सेल ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, सो त्याचे एक्झाम्पल पायपर बीटल आहे आणि 4 सेल ग्लँड्युलर ट्रायकोम्स कंटेनिंग स्टॉकलेस ट्रायकोम्स आहेत, त्याचे एक्झाम्पल वसाका आहे. ओके, सो दोज कम्स अंडर द युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलरमध्ये आपण डिफरंट बघितलेले आहेत. सो ट्रायकोम्स विथ युनिसेल्युलर हेड अँड युनिसेल्युलर स्टॉक. ओके, सो इथे जी आपण इमेज बघितलेली आहे, ओके, ह्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स दिलेले आहेत विथ एक्झाम्पल. सो डिजिटॅलिस पर्प्युरिया आहे विथ
which contains the trichomes with unicellular head and unicellular stalk. ओके, म्हणजे स्टॉक आणि हेड हे एका सेलनेच बनलेले असणार आहेत. देन अनदर मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्समध्ये बघितलं होतं युनिसेल्युलर हेड अँड युनिसेरिएट मल्टीसेल्युलर स्टॉक. ओके, म्हणजे हेड त्याचं युनिसेल्युलर आहे, स्टॉक जो आहे तो युनिसेरिएट आणि मल्टीसेल्युलर नेचरचा असणार आहे. ओके, एक्झाम्पल जर बघितलं तर डिजिटालिस थाप्सी आहे. ओके, सो हे जे इथे ट्रायकोम्स तुम्हाला दिसतात, ओके, दोज आर द unicellular which contains the unicellular head and multicellular stalk. Okay, so digitalis, thapsi and belladonna are the example of that kind of multicellular trichomes. Then next multicellular glandular trichomes, that includes the multicellular head, multicellular bistereous stalk. Example of this Santonica plant or the plant which comes under the composite family. Okay, some sunflower like आहे की ज्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर हेड आहे. ओके, आणि स्टॉक जो आहे तो सुद्धा मल्टीसेल्युलर आहे. ओके, अँड बायसेरिएट नेचरचा आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट युनिसेल्युलर स्टॉक, बायसेरिएट हेड. ओके, एक्झाम्पल जर बघितलं तर डिजिटालिस पर्प्युरिया आहे. स्टॉक कसा आहे तर युनिसेल्युलर आहे, एका सेलने बनलेला आहे, पण हेड कसा आहे बायसेरिएट नेचरचा आहे. ओके, नेक्स्ट आहे शॉर्ट स्टॉक विथ सिक्रेटिंग हेड फॉर्म ऑफ रोजेटे और क्लब शेप्ड. ओके, एक्झाम्पल मेंथा स्पेसिस आहेत. इथे जो आपण हा ग्रुप दिसतोय त्याच्यामध्ये आहे तो ट्रायकोमचा टाईप आहे की ज्याचा स्टॉक जो आहे तो कसा आहे रोजेटे अँड क्लब शेप्ड. स्टॉकलेस आहे, शॉर्ट स्टॉक आहे, आणि हेड जे आहे ते रोजेटे आणि क्लब शेप्ड सेलने बनलेला आहे. ओके, अनदर मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स आपण बघितला आहे, त्याच्यामध्ये ट्रायकोम्स विथ मल्टीसेल्युलर मल्टीसेरिएट सिलेंड्रिकल स्टॉक अँड रोजेटे ऑफ द सिक्रेटरी सेल्स. ओके, सो त्याच्यामध्ये कॅनाबिस सटायवा टाईप जो हा बघितलेला आहे इथे जी इमेज दिसते. ओके, विच इज अँड दॅट टाईप ऑफ मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, अँड लास्ट टाईप फ्रॉम द मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकोम्स इज मल्टीसेल्युलर मल्टीसेरिएट हेड अँड मल्टीसेल्युलर युनिसेरिएट स्टॉक. ओके, एक्झाम्पल इंडियन हेम्प अँड टोबॅको. ओके, सो इथे ज्यामध्ये मेन्शन केलेला हा जो ट्रायकोम्स आहे विच हॅविंग अ मल्टीसेल्युलर मल्टीसेरिएट हेड. ओके, मल्टीसेल्युलर सेलने बनलेला आहे, हेड त्याचं मल्टीसेरिएट नेचरचं आहे, मल्टीसेल्युलर युनिसेरिएट स्टॉक. ओके, स्टॉक जो आहे तो मल्टीसेल्युलर आहे आणि युनिसेरिएट आहे. ओके, युनिसेरिएट बायसेरिएट म्हणजे काय तर डिवायडेशन झालेलं असतं. ओके, युनिसेल्युलरमध्ये डिवायडेशन नसतं, युनिसेरिएटमध्ये बायसेरिएटमध्ये एका सेलचं दोन प्लेनमध्ये डिवायडेशन झालेलं असतं. ओके, आणि थर्ड टाईप आपण बघितला ट्रायकोम्सचा हॅडाथोड और स्पेशल टाईप ऑफ ट्रायकोम्स. ओके, सो दिस ट्रायकोम्स आर यूज्ड फॉर द ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन ऑफ वॉटर. ओके, अँड सर्टन प्लांट्समध्येच ह्या टाईपचा ट्रायकोम जो आहे स्पेशल टाईप ऑफ ट्रायकोम प्रेझेंट असतो, पायपर बिटल, लंडन प्राईड, ETC. ओके, सो इमर्जन्स अँड प्रिकल्स टाईप ऑफ ट्रायकोम्स आहे. सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की विच इज अन इपिडर्मल आउटग्रोथ ऑफ द सेल्स. ओके, विच इज टोटली मर्ज और सबमर्ज्ड इंटू द इपिडर्मल सेल्स अँड दोज आर प्रेझेंट ऑन टू द स्टेम अँड फ्रूट्स. स्टेम आणि फ्रूटवर प्रेझेंट असतं. ओके, सो त्याचं जे नेचर आहे ते हार्ड आहे, स्टाउट आहे. ओके, अँड दे आर मीन्ड फॉर द प्लांट प्रोटेक्शन पर्पज. ओके, सो इथे आपला ट्रायकोम हा जो पार्ट आहे तो कवर झालेला आहे. ओके, नेक्स्ट आपण प्लांटचा पार्ट बघूया बार्क. ओके, आता आपल्याला नेक्स्ट प्लांट पार्ट बघायचा आहे बार्क. ओके, अजूनपर्यंत आपण दोन प्लांटचे पार्ट कवर केलेले आहेत, लीफ आणि सेकंड आपण बघितलेला आहे दोन नाही, अजूनपर्यंत आपण एक पार्टचा प्लांट कंप्लीट केलेला आहे लीव्ज. ओके, लीव्जमध्ये इन ब्रीफ आपण सगळे त्याचे जे काही डायग्नोस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे फीचर्स आहेत, त्याचं फंक्शन आहे, ते सगळा पार्ट आपण कवर केलेला आहे. ओके, नेक्स्ट सेकंड पार्ट आहे प्लांटचा बार्क. ओके, सो द सेकंडरी एक्सटर्नल टिश्यूज लाईंग आउटसाइड द cambium in the stem or the root of the dicotyledonous plant which is known as bark. ओके, म्हणजे बार्क म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर झाडाची साल. ओके, ज्या आउटर मोस्ट झाडाचं कवरिंग असतं विच इज नोन ॲज बार्क. ओके, सो द बार्क आर द सेकंडरी एक्सटर्नल टिश्यू लाईंग आउटसाइड द कॅम्बियम. ओके, सो कॅम्बियमच्या आउटसाइड रिजनला जे काही स्टेममध्ये एकदम आउटसाइड रिजनला जी लेअर असते, ओके, किंवा रूटवर प्रेझेंट असते, सो दॅट इज नोन ॲज बार्क. ओके, सो बॉटनिकली बार्क इज ऑल्सो नोन ॲज पेरिडम. सो पेरिडम कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. ओके, सो पेरिडम जर आपण बघितलं, हे जे दिसते तुम्हाला झाडाच्या आउटरमोस्ट जी लेअर आहे ह्याला बार्क असं म्हटलं जातं. ओके, सो
बार्कचे जर आपण लेअर बघितले तर बार्कच्या लेअरला पेरिडम म्हटलं जातं. ओके, सो इथे तुम्हाला जो पोर्शन दिसतोय इथे मार्क केलेला महिरपी कंसाने जो दाखवलेला आहे विच इज ॲन पेरिडम लेअर, दॅट इज बार्क लेअर. ओके, सो दॅट बार्क विच कन्सिस्ट ऑफ 3 मेन लेयर्स. फर्स्ट आहे कॉर्क. ओके, कॉर्क विच इज ऑल्सो नोन ॲज फेलम. ओके, देन नेक्स्ट इज कॉर्क कॅम्बियम. ओके, फर्स्ट लेअर असणार आहे कॉर्कची. ओके, देन कॉर्क कॅम्बियम. ओके, अँड देन फेलोडेम. ओके, फेलोडममध्ये विच इज ऑल्सो नोन ॲज सेकंडरी कॉर्टेक्स. ओके, मीन्स कॉर्क कॅम्बियम आणि सेकंडरी कॉर्टेक्स. ओके, सो कॉर्क लेअर विच इज ऑल्सो नोन ॲज दिस कॉर्क लेअर विच इज ऑल्सो नोन ॲज फेलेम, कॉर्क कॅम्बियम विच इज ऑल्सो नोन ॲज फेलोजन आणि दिस इज ॲन सेकंडरी कॉर्टेक्स लेअर विच इज ऑल्सो नोन ॲज फेलोडम. ओके, सो इथे पण तुम्हाला दिसतंय, इथे क्लिअरली तुम्हाला दिसतं दिस इज द फर्स्ट लेअर ऑफ कॉर्क लेअर विच इज नोन ॲज फेलेम, ऑल्सो नोन ॲज फेलेम. ओके, देन दिस इज ॲन डार्क जी ब्राऊन कलरची दिसते दिस इज ॲन कॉर्क कॅम्बियम विच इज ऑल्सो नोन ॲज फेलोजन. ओके, and this layer is known as third layer, that is secondary cortex which is also known as phalloderm. Okay, so this is the layer of cork. Okay, so commercially the bark which consist of all tissues outside the cambium. Okay, so cambiumच्या बाहेर, कॅम्बियम ह्या लेअरच्या बाहेरच्या बाजूला जे काही लेयर्स आहेत सो ते सगळे लेयर्स जे आहेत ते बार्कमध्ये येतात. ओके, so young bark includes peridermis, cortex, pericycle and phloem. So bark are obtained from the plant by making the longitudinal and transverse incision through the outer layers followed by peeling. ओके, मग बार्क जे आहे ते प्लांटपासून कसं मिळवलं जातं तर बार्कची ही जी आउटर लेअर आहे त्याला काय केलं जातात, इन्सिजन दिले जातात, म्हणजे त्याला कट दिले जातात. ओके, सो दे आर ऑप्टेन बाय लॉन्जिट्युडनल अँड ट्रान्सवर्स इन्सिजन. ओके, म्हणजे त्याला असे लॉन्जिट्युडनल आणि असे ट्रान्सवर्स इन्सिजन दिले जातात आणि मग त्याला काय केलं जातं, पील आउट केलं जातं. ओके, सो द बार्क मे बी ऑप्टेन फ्रॉम द स्टेम्स ऑर रूट. ओके, स्टेम पोर्शनपासून आणि रूट पोर्शनपासून बार्क ऑप्टेन केले जातात. सो ड्यू टू द एक्सेसिव्ह ग्रोथ प्रोड्यूस्ड बाय द कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम द एक्सटर्नल टिश्यूज गेट टँजेन्शियली स्ट्रेच्ड or torn and hence epidermis is not found into the bark. ओके, सो बार्कची जी आउटर लेअर आहे त्याच्यावर इपिडर्मिस प्रेझेंट नसतं. का प्रेझेंट नसते इपिडर्मिस लेअर तर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम आहे. ओके, हे काय आहेत, एक्सेसिव्ह ग्रोथमुळे हे कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम जे आहेत ते काय होतात, त्याचे जे टिश्यूज आहेत ते टँजेन्शियली काय होतात, स्ट्रेचिंग होतं त्यांचं. ओके, आणि त्याच्यामुळे बार्कचा जो टी एस जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये इपिडर्मिस लेअर प्रेझेंट येत नाही. ओके, सो तुम्ही इथे बघितलात तर इथे बार्कमध्ये ही जी ग्रीन कलरची इपिडर्मिस लेअर दाखवलेली आहे ओके ती प्रेझेंट नसते. ओके, का प्रेझेंट नसते की जेवढे जास्त ग्रोथ होणार आहे प्लांटची तसं काय होणार आहे, कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम आहे. ओके, मीन्स हे कॉर्क आणि कॉर्क कॅम्बियम. ओके, ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये जे सेल्स आहेत, टिश्यूज आहेत ओके ते कसे होतात, टँजेन्शियली त्यांचं स्ट्रेचिंग होतं. ओके, त्याच्यामुळे इपिडर्मिस लेअर जी आहे ती निघून जाते. ओके, सो दॅट्स वाय दिस इपिडर्मिस लेअर इज नॉट प्रेझेंट इन टू द bark. Okay, so this is all about the bark. Okay, so this is an introductory part which is associated with bark. Okay, त्याच्यानंतर आपल्याला बार्कचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स बघायचे. त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहे, शेप आहे बार्क्सचा, त्याच्यानंतर फ्रॅक्चर्स आहेत बार्कमध्ये कोणते असतात आणि मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर्स बार्कचे बघायचे आहेत. त्याच्यानंतर बार्कच्या कलेक्टिंग प्रोसिजर्स बघायच्या आहेत, कोणत्या कोणत्या मेथडने बार्क्स कलेक्ट केलं जातं. ओके, सो हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते आपल्याला अंडर बार्क कवर करायचे आहेत. ओके, सो इथे आहे शेप्स इन द बार्क. ओके, सो शेप और फॉर्म ऑफ द बार्क इज डिपेंड ऑन द मेथड ऑफ ॲडॉप्टेड फॉर इट्स प्रिपरेशन्स. ओके, सो कोणत्या मेथडने बार्क जे आहे प्लांटपासून ऑप्टेन केलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे बार्कचा शेप कसा असतो. ओके, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ इन्सिजन मेड अँड द एक्सटेंट ऑफ एनी सबसिक्वेंट श्रिंकेज ऑफ टिश्यूज. ओके, म्हणजे त्या प्लांटच्या बार्कमध्ये जो टिश्यूज आहे तो किती एक्सटेंटपर्यंत श्रिंक होऊ शकतो ड्राय झाल्यानंतर. ओके, किंवा मग त्याला कोणत्या टाईपचे इन्सिजन दिलेले आहेत आणि त्याला पील आउट केलेलं आहे. ओके,
ह्या सगळ्या फॅक्टरवर डिपेंड आहे त्या बार्कचा शेप कसा असणार आहे. ओके, सो व्हेन बार्क इज रिमूव्ड फ्रॉम द लार्ज ट्रीज अँड ड्राईड अंडर द प्रेशर फ्लॅट्स आर प्रोड्यूस. ओके, मग जेव्हा एखाद्या लार्ज ट्रीपासून बार्क रिमूव्ह केलं जातं, ओके, आणि त्याला ड्राईड केलं जातं अंडर प्रेशर, ओके, सो तेव्हा जो बार्क फॉर्म होणार आहे तो कसा असणार आहे, फ्लॅट नेचरचा असणार आहे. ओके, तो पूर्णपणे फ्लॅट असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर क्वालिया बार्क आहे आणि अर्जुना बार्क आहे. ओके, सो ह्या दोन जे बार्क्स आहेत ते फ्लॅट नेचरचे असतात. ओके, सो इथे तुम्हाला फर्स्ट शेप दिसते फ्लॅट. ओके, इथे डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते फ्लॅट. सो दीज वेन बार्क इज डिराइव्ड फ्रॉम द ओल्ड ट्रंक, फार जुन्या ट्रीपासून जेव्हा बार्क काढलं जाणार आहे आणि त्याला काय केलं जातं, अंडर प्रेशर ड्राईड केलं जाणार आहे. सो तेव्हा त्याचं जे नेचर आहे ते कसं फ्लॅट आणि थिक नेचरचं असतं. ओके, एक्झाम्पल आपण इथे बघितलं आहे क्वालिया आणि अर्जुना बार्क. ओके, सो अर्जुना बार्क आणि क्वालिया बार्क जे आहेत ते असे फ्लॅट शेपचे असणार आहेत, फ्लॅट शेपचे असणार आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया when bark is removed from the small branches due to the shrinkage of soft tissues, it tends to curve forming concavity, okay, on the inner side and yielding a curved piece of bark. ओके, म्हणजे जेव्हा बार्क जे आहेत ते स्मॉल ब्रांचेसपासून सेपरेट आउट केलेले असणार आहेत. ओके, सो स्मॉल ब्रांचेसपासून सेपरेट आउट केल्यानंतर ड्राईंग प्रोसेसमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जे टिश्यूज आहेत ते श्रिंकेज होतात. ओके, म्हणजे त्यांची साईज कमी होते. ओके, आणि त्याच्यामुळे त्या बार्कचा जो शेप आहे तो कसा होतो, कर्व शेप होतो. ओके, कॉन्क्वेव शेप इनर साईडला कर्व शेप फॉर्म होतो. ओके, आणि कर्व्ड शेपचे बार्क जे आहेत ते फॉर्म होतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर वाईल्ड चेरी बार्क आहे, कॅसिया बार्क आहे. ओके, सो ह्या झाडांचे जे बार्क आहेत वाईल्ड चेरी आणि कॅसिया विच शोज द कर्व्ड शेप लाईक बार्क. ओके, सो इथे तुम्हाला हा जो सेकंड शेप दिसतोय इथे दिसतोय इमेजमध्ये, सो तो कर्व्ड टाईप आहे. त्याच्या एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे वाईल्ड चेरीचं बार्क आहे, कॅसियाचं बार्क आहे, ते ह्या शेपसारखं असणार आहे. ओके, सो कर्व्ड म्हणजे काय, जेव्हा छोट्या छोट्या ब्रांचेसपासून बार्क सेपरेट आउट केलं जाणार आहे आणि ड्राईंगमध्ये त्याचे जे सेल्स आहेत ते श्रिंक होतात आणि त्याच्यामुळे मग हा कर्व्ड शेप आहे तो म्हणजे स्लाइडली कॉन्केव शेप जो आहे तो बार्कला मिळतो. ओके, त्याच्यामध्ये वाईल्ड चेरी आणि कॅसिया बार्क आहे. ओके, देन नेक्स्ट इज इफ द कॉन्कॅव्हिटी इज ऑन द आउटर साईड ऑफ बार्क. ओके, जसं हे आतल्या साईडला कॉन्केव झालेलं आहे तर असे काही बार्क्स आहेत की ज्याच्यामध्ये कॉन्केव शेप जो आहे तो बाहेरच्या बाजूला होतो. ओके, अँड इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ रिकर्व्ड टाईप ऑफ बार्क. ओके, सो त्या शेपला बार्कच्या रिकर्व्ड शेप असं म्हटलं जातं. सो कुर्ची हा जे प्लांट आहे ह्याचं जे बार्क आहे त्याचा शेप जो आहे तो तसा रिकर्व्ड टाईप ऑफ बार्कसारखा असतो. ओके, सो इथे थर्ड नंबरची इमेज दिलेली नाही आहे, पण जशी सेकंड नंबरची दिलेली आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला असणार आहे, म्हणजे मून शेप लाईक जे बार्क दिसणार आहेत. ओके, सो दॅट इज रिकर्व टाईप ऑफ बार्क. ओके, की जे बाहेरच्या बाजूला कॉन्केव शेपने मोल्ड झालेले असणार आहेत. ओके, नेक्स्ट, when shrinkage of tissues is to greater extent and it forms a deep trough or channel. ओके, मीन्स बार्कमध्ये काय आहे, टिश्यूचं श्रिंकेज आहे ते जास्त प्रमाणात होतं. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं, डीप ट्रफ फॉर्म होते किंवा मग चॅनल फॉर्म होतात. ओके, डीप ट्रफ किंवा चॅनल फॉर्म होतात. सो इट कॉल्ड ॲज चॅनल बार्क. ओके, सो त्याच्यामुळे तशा बार्कला काय म्हटलं जातं, चॅनल बार्क. ओके, म्हणजे त्याचा शेप जो आहे तो चॅनलसारखा असतो. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर अशा चॅनल बार्कचं एक्झाम्पल आहे अशोका आणि सिंकोना लेदर्जियाना अँड कॅसिया. ओके, सो दिस थ्री बार्क्स विच शोज द चॅनल शेप्ड बार्क. ओके, दॅट इज अशोका, सिंकोना लेदर्जियाना आणि कॅशिया. ओके, सो इथे तुम्हाला फोर्थ जो शेप दिसतोय कॅनल शेप. ओके, मीन्स एखादा जसा बोगदा तयार होतो तसं त्याचे ओव्हर शिंकेज झाल्यामुळे टिश्यूजचं काय होतं, कर्व्ड चॅनल शेप त्या बार्कचा शेप होतो. ओके, की जो डीप कॉन्केव शेपमध्ये कन्वर्ट होतो. ओके, असा शेप शो होणारे कोणते कोणते बार्क आपण बघितलेले आहेत तर सिंकोना बार्क आहे, अशोका आहे, कॅसिया बार्क आहे. ओके, विच शोज द चॅनल शेप्ड ऑफ बार्क. ओके,
So in some cases one edge of bark covers the other to form a quill. ओके, काही काही बार्कमध्ये काय होतं की एका बार्कची एज आहे विच, सो इन सम केसेस वन एज ऑफ बार्क कवर्स द आउटर टू फॉर्म अ क्विल. ओके, मीन्स दोन्ही एजेस आहेत ते एकमेकांना कवर करणार आहेत, म्हणजे एक एज आतमध्ये जाणार आहे आणि दुसरे एज त्याला कवर करणार आहे. ओके, सो अशा शेप बार्कच्या शेपला म्हणायचं एक्झाम्पल आहे त्याचं कॅस्कारा आणि सिनॅमन. ओके, सो कॅस्कारा आणि सिनॅमन आहे, इथे सिंगल क्विल जो दिलेला आहे, क्विल फॉर्म होतं म्हणजे. ओके, सिंगल आणि डबल. सो इथे काय आहे, वन एज आतमध्ये गेलेला आहे, 5th नंबरची डायग्राम जी दिसते, आणि त्याला दुसऱ्या एजने काय केलेलं आहे, कवर केलेलं आहे. ओके, सो एक्झाम्पल आहे अशा बार्क शेपचं सिनॅमन आणि कॅस्कराचे जे बार्क आहेत विच शोज दिस टाईप ऑफ सिंगल क्विल. ओके, सिंगल क्विल दिसणार आहे. ओके, सो इन बोथ द एजेस ऑफ द बार्क रोल इंडिपेंडेंटली फॉर्मिंग अ क्विल. ओके, अँड इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ डबल क्विल. ओके, सो इथे तुम्हाला जी 6 नंबरची इमेज दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की दोन्ही जे एजेस आहेत, दोन्ही जे टोका आहेत इथे बार्कची, ती काय झालेली आहेत, इंडिपेंडेंटली त्यांनी क्विल फॉर्म केलेला आहे. म्हणजे हे इथे क्विल झालेला आहे, हे ह्या इथे क्विल झालेला आहे. ओके, आणि अशा बार्कच्या शेपला डबल क्विल म्हणतात. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर जावा सिनॅमन हा ड्रग आहे. ओके, जावा सिनॅमन ही जी स्पेसीज आहे त्याचे जे बार्क्स आहेत विच शोज दिस डबल क्विल शेप्ड बार्क. ओके, in some cases one quill of bark is put inside the other quill to form a कंपाऊंड क्विल. ओके, सो इथे काय झालेलं आहे तर एक बार्क जे आहे त्याचं क्विल जे आहे ते दुसऱ्या बार्कच्या क्विलमध्ये जातं. ओके, अँड देअर विल बी अ फॉर्म ऑफ कंपाऊंड क्विल. ओके, सो इथे तुम्हाला जो लास्ट शेप दिसतोय की मल्टिपल बार्क्स इथे तुम्हाला दिसत आहेत की ज्यांनी क्विल फॉर्म केलेलं आहे आणि ते एकमेकांच्या आतमध्ये गेलेले आहेत. ओके, सो इन दिस one quill of bark is put inside to the another quill of bark. Okay, and they form a compound quill. Okay, so compound quill शो करणारे बार्क कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघायचं झालं तर सिनॅमन बार्क आहे. ओके, विच शोज द कंपाऊंड क्विल लाईक शेप. ओके, सो द कंपाऊंड क्विल इन मॅन मेड शेप ऑफ बार्क. सो हे जे कंपाऊंड क्विल आहेत ते नॅचरली फॉर्म होत नाही, तर हे मॅन मेड शेप आहेत. ओके, म्हणजे मॅन्युअली काय केलं जातं त्यांना एकमेकांमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, सो कशासाठी हे केलं जातं तर इट रिड्युसेस द एक्सपोजर ऑफ बार्क टू द ॲटमॉस्फेरिक कंडिशन अँड ऑल्सो सेव्ह द स्पेस फॉर द ट्रान्सपोर्ट. ओके, सो असं का बार्कला स्टोअर केलं जातं कारण का त्याच्यामुळे काय होतं की बार्कचं जे एक्सपोजर आहे ॲटमॉस्फेरिक कंडिशनला, ओके, ते कमी होतं आणि ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा स्पेस जी आहे ती वाचते. ओके, म्हणजे मोर ड्रग जो आहे त्याचा ट्रान्सपोर्ट जो आहे तो इझिली होऊ शकतं. ओके, सो हिअर इट इज द शेप ऑफ बार्क. ओके, सो डिफरंट टाईप ऑफ शेप आपण विथ एक्झाम्पल बार्कचे बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट इज दॅट फ्रॅक्चर्स इन द बार्क. ओके, सो फ्रॅक्चर्स म्हणजे काय तर ॲपिरन्स शोन बाय द ट्रान्सवर्सली ब्रोकन सरफेस ऑफ द बार्क इज नोन ॲज फ्रॅक्चर. ओके, झाडाचे तुम्ही जर साल बघितलात त्याला जर तुम्ही टच केलात तर स्मूथ असते का ती, मोस्ट ऑफ काय असतात त्याच्यावर बारीक बारीक फ्रॅक्चर्स असतात, कट्स असतात. ओके, म्हणजे त्याचा सरफेस जो आहे तो रफ असतो. ओके, सो दॅट ॲपिरन्स शोन बाय द ट्रान्सवर्सली ब्रोकन सरफेस ऑफ द बार्क इज नोन ॲज फ्रॅक्चर. ओके, सो असा जो सरफेस आहे बार्कचा, ओके, रफ सरफेस विच शोज द ट्रान्सवर्सली ब्रोकन सरफेस, दॅट सरफेस इज नोन ॲज फ्रॅक्चर. ओके, अँड इट इज समटाईम्स युजफुल इन द आयडेंटिफिकेशन ऑफ बार्क. ओके, सो हे जे फ्रॅक्चर्सचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बार्कच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज होतं कारण का सर्टन जे प्लांट्स आहेत ते स्पेसिफिक टाईप ऑफ फ्रॅक्चर्स जे आहेत ते शो करतात. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्या फ्रॅक्चर्सवरून आपण त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. ओके, सो व्हेन फ्रॅक्चर्ड सरफेस इज स्मूथ अँड इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ शॉर्ट फ्रॅक्चर. सो त्याचे एक्झाम्पल आहे शॉर्ट फ्रॅक्चरचं की ज्याच्यामध्ये फ्रॅक्चर सरफेस कसा आहे, स्मूथ आहे. ओके, आणि फ्रॅक्चर जे आहे ते शॉर्ट आहे. ओके, सो एक्झाम्पल आहे त्याचं सिनॅमन, कुर्ची. ओके, सो सिनॅमन आणि कुर्ची ह्यांचं जर आपण बार्क बघितलं तर त्याचं जे फ्रॅक्चर्ड सरफेस आहे ते कसे आहेत, सरफेस स्मूथ आहे. ओके, आणि फ्रॅक्चर जे आहेत ते सुद्धा शॉर्ट आहेत. ओके,
सिनॅमन म्हणजे काय तर दालचिनी. ओके, तुम्ही घरच्या घरी हा दालचिनी टच करून तुम्ही बघू शकता, त्याचं सरफेस त्या बार्कचं स्मूथ असतं आणि फ्रॅक्चर्स जर असतील तर ते शॉर्ट असतात. ओके, देन नेक्स्ट आहे इफ द एक्सपोज सरफेस एक्झिबिट स्मॉल राउंडेड अपीयरन्स. ओके, स्मॉल राउंडेड अपीयरन्स, सो इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ ग्रॅन्युलर फ्रॅक्चर्स. ओके, ग्रॅन्युलर फ्रॅक्चर्स हा सेकंड फ्रॅक्चर्सचा टाईप आहे की ज्याच्यामध्ये काय आहे तर स्मॉल राउंडेड ॲपिरन्स सरफेसवर प्रेझेंट असतात. ओके, एक्झाम्पल इज दॅट वाईल्ड चेरी अँड कॅसिया. ओके, वाईल्ड चेरीचं बार्क आहे आणि कॅसियाचं बार्क आहे. ओके, विच शोज दिस काइंड ऑफ ग्रॅन्युलर फ्रॅक्चर्स. ओके, नेक्स्ट फ्रॅक्चर आहे स्प्लिंचरी फ्रॅक्चर. ओके, सो स्प्लिंचरी फ्रॅक्चर्स म्हणजे कसं तर इफ द ब्रोकन सरफेस शोज द प्रेझेन्स ऑफ अनइवन प्रोजेक्टिंग पॉईंट्स. ओके, मीन्स जो ब्रोकन जो सरफेस आहे, रफ सरफेस आहे, त्याच्यामध्ये काय असतात अनइवन प्रोजेक्टिंग पॉईंट्स असतात. ओके, मीन्स असे टोचण्यासारखे प्रोजेक्टिंग पॉईंट्स प्रेझेंट असतात अँड दॅट काइंड ऑफ फ्रॅक्चर इज नोन ॲज स्प्लिंचरी फ्रॅक्चर्स. ओके, सो ॲज सीन इन टू द सिनॅमनमध्ये हे जे स्प्लिंचरी टाईप ऑफ फ्रॅक्चर्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, द प्रेझेन्स ऑफ न्यूमरस फायबर्स ऑन द ट्रान्सव्हर्सली ब्रोकन सरफेस इज डिस्क्राइब्ड ॲज फायब्रस टाईप ऑफ फ्रॅक्चर्स. ओके, नेक्स्ट टाईप आपल्याला बघायचं आहे फायब्रस फ्रॅक्चर. ओके, सो त्याच्यामध्ये काय आहे की न्यूमरस फायबर्स जे आहेत ते फ्रॅक्चर्सचा जो ट्रान्सव्हर्सली ब्रोकन सरफेस आहे त्याच्यावर प्रेझेन्स असतात. ओके, सो त्याच्यामुळे फायब्रस फ्रॅक्चर्स फॉर्म होतात. तो सिंकोनाचं जे बार्क आहे त्याच्यामध्ये फ्रॅक्चरचं नेचर आहे ते फायब्रस फ्रॅक्चर्स नेचर आहे. ओके, द नेक्स्ट इज इफ द एक्सपोज सरफेस शोज द अरेंजमेंट्स ऑफ लेयर्स वन ओव्हर द अदर इट इज डिस्क्राइब्ड ॲज लॅमिनेटेड फ्रॅक्चर्स. ओके, सो लॅमिनेटेड फ्रॅक्चर्समध्ये काय असतं तर लेयर्स जे आहेत ते एकावर एक असे त्या सरफेसवर प्रेझेंट असतात. ओके, सो दॅट्स वाय दे आर नोन ॲज लॅमिनेटेड फ्रॅक्चर्स. एक्झाम्पल ऑफ दिस काइंड ऑफ फ्रॅक्चर्स इज क्वालिया. ओके, सो क्वालिया बार्कमध्ये जे आहेत ते तशा टाईपचे इथे तुम्हाला जी इमेज दिसते लॅमिनेटेड असे फ्रॅक्चर्स प्रेझेंट असतात. ओके, देन फायब्रस इथे आपण बघितलेलं आहे की हे जे फायबर्स जे आहेत त्याच्यामुळे फायब्रस नेचर त्या फ्रॅक्चरला मिळून जातं. ओके, आणि दीज आर द स्प्लिंचरी. ओके, सो इथे फ्रॅक्चरचे टाईप डिस्क्राईब केलेले आहेत शॉर्ट, स्प्लिंचरी, फायब्रस, ग्रॅन्युलर, हॉर्नी, लॅमिनेटेड अँड फ्लेक्झिबल. ओके, सो शॉर्ट म्हणजे काय फ्रॅक्चर सरफेस स्मूथ आहे आणि शॉर्ट फ्रॅक्चर्स प्रेझेंट असतात. स्प्लिंचरी वेन शार्प अँड जॅग्ड प्रोजेक्शन्स आर फॉर्म्ड. ओके, सो इथे तुम्हाला दिसते छोटे छोटे असे पॉइंटेड प्रोजेक्शन जे आहेत ते बार्कच्या सरफेसवर प्रेझेंट असतात. दॅट इज नोन ॲज स्प्लिंचरी. देन फायब्रस, सो वेन फायब्रस थ्रेड्स आर एक्सटेंडेड फ्रॉम द ब्रोकन सरफेस. ओके, सो फायबरचा जो बार्कचा जो काही ब्रोकन सरफेस आहे त्याच्यातून असे छोटे छोटे फायब्रस थ्रेड्स जे आहेत ते अराईज होतात. देन नेक्स्ट इज ग्रॅन्युलर, सो वेन सरफेस एक्झिबिट स्मॉल राउंडेड प्रोमिनेन्सेस. Then horny type of trichomes fractures, so that includes when hard to broken and exhibiting hard horn like broken surfaces. Okay, laminated type of fractures, so when breaks into the arranged layers. Okay, so जेव्हा आपण फ्रॅक्चर्स ब्रेक करू जेव्हा तो बार्क ब्रेक करणार आहोत तेव्हा असे लेअरमध्ये तो कट होणार आहे. ओके, देन फ्लेक्झिबल, सो वेन ब्रेकिंग ओनली बाय टिअरिंग ऑर ट्विस्टिंग. ओके, सो फ्लेक्झिबल असतं हे म्हणजे इझिली ब्रेक होत नाही. जेव्हा टिअरिंग करणार असू किंवा ट्विस्टिंग करणार असू तेव्हाच या टाईपचे जे फायबर्स बार्क्स आहेत ते ब्रेक होणार आहेत. ओके, सो हिअर इट इज द डिफरंट टाईप ऑफ फ्रॅक्चर्स विच इज प्रेझेंट इन टू द बार्क. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे different methods of collecting of bark. Okay, so it is an very important point. एक्झाममध्ये ह्या पॉईंटवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे की बार्क कलेक्टिंगच्या डिफरंट मेथड्स कोणत्या आहेत. ओके, सो दोज बार्क्स आर कलेक्टेड इन द सीझन वेन दे कंटेन अ मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स. ओके, सो जेव्हा त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स मॅक्झिमम लेवलला जाणार आहेत त्या सीझनमध्ये बार्कचं कलेक्शन केलं जातं. सो सिनॅमन इज कलेक्टेड इन रेनी सीझन, वाईल्ड चेरीज कलेक्टेड इन टू द ऑटमन. ओके, सो इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की सिनॅमनचं जे बार्क आहे ते रेनी सीझन पावसाळ्यातून कलेक्ट केलं जातं. वाईल्ड चेरीचं जे बार्क आहे विच इज कलेक्टेड इन टू द ऑटमन सीझन. ओके, देन हिअर इट इज द डिफरंट मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ बार्क. ओके, सो 3 मेन मेथड दिलेल्या आहेत कलेक्शन ऑफ बार्क. ओके, फर्स्ट आहे फेलिंग मेथड. ओके,
सो दिस इज व्हेरी ओल्ड मेथड ऑफ कलेक्टिंग बार्क्स. ही सगळ्यात जुनी मेथड आहे बार्क कलेक्शनची. सो द ट्री इज कट ॲट द बेस अँड द बार्क इज पील्ड आउट. ओके, म्हणजे काय केलं जातं तर झाडाचा बुंदा जो आहे, बेस जो आहे, तिथे ते झाड कट केलं जातं. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं की बार्क जे आहे ते काय केलं जातं पील आउट केलं जातं, म्हणजे त्याला ओढून काढलं जातं. ओके, सो दिस मेथड इज नॉट यूज ॲट प्रेझेंट कमर्शियली सिन्स इट कॉजेस द टोटल डिस्ट्रक्शन ऑफ ट्रीज. ओके, आत्ता ही जी मेथड आहे बार्क कलेक्शनची ती यूज केली जात नाही. ओके, फेलिंग मेथड आता यूज केली जात नाही, कारण का ह्या मेथडमध्ये बार्क कलेक्शनसाठी काय केलं जातं पूर्ण झाड तोडावं लागतं. ओके, सो त्याच्यामुळे फेलिंग मेथड जी आहे ती आता यूज केली जात नाही. ओके, सो फेलिंग मेथडमध्ये काय केलं जातं झाड जे आहे ते बेसला कट केलं जातं आणि मग झाडाची साल आहे ती ओढून काढली जाते. ओके, नेक्स्ट मेथड आहे अपरूटिंग मेथड. ओके, सो इन केस द रूट्स ऑफ द प्लांट आर डग आउट फ्रॉम द सॉइल and the bark is stripped off from the root and branches. So this method is applied for the collection of root bark of the drug which containing the bark which is present onto the root. Okay, so सिंकोना इन जावा स्पेसिसमध्ये आहे की ज्याच्यामध्ये रूटवर सुद्धा बार्क प्रेझेंट असतं. ओके, सो अशा प्लांट स्पेसिसमध्ये ही अपरूटिंग मेथड यूज केली जाते. म्हणजे काय केलं जातं त्या झाडाला मुळापासून डग आउट केलं जातं, खणून काढलं जातं. ओके, आणि त्याच्यानंतर काय केलं जातं त्याच्या रूटवरचं आणि त्याच्या ब्रांचेसवरचं जे काही बार्क आहे ते स्क्रॅप आउट केलं जातं. ओके, म्हणजे एका शार्प इन्स्ट्रुमेंटने त्याला सेपरेट आउट केलं जातं स्टेमपासून, रूटपासून आणि त्याच्या डिफरंट ब्रांचेसपासून. ओके, सो ही जी मेथड आहे अपरूटिंग मेथड विच इज यूज्ड ओनली फॉर द ड्रग विच कंटेन्स द बार्क ऑन द रूट पोर्शन. ओके, फक्त रूटवर बार्क ज्या ड्रगच्या प्रेझेंट आहे त्यांच्यासाठीच फक्त ही अपरूटिंग मेथड आहे ती यूज केली जाते. ओके, नेक्स्ट मेथड आहे बार्क कलेक्शनची कपायसिंग मेथड. ओके, so in this method the plant is allowed to grow for definite period and then it is cut off at a specific distance from the soil. The stumps which remain into the ground are allowed to send shoot which develops further independently and yielding the aerial parts. ओके, म्हणजे इथे काय केलं जातं की प्लांट जो आहे तो त्याला जमिनीच्या काही हाईटपर्यंत त्याला कट केलं जातं. ओके, मग जो रिमेनिंग जो स्टंप जमिनीमध्ये राहतो त्याला पुन्हा मग पालवी फुटते आणि झाड येतं. ओके, सो दीज न्यू पार्ट्स आर कट ऑफ अँड द बार्क आर कलेक्टेड फ्रॉम द शूट. ओके, म्हणजे कट केलेलं आहे त्याच्यापासून काय केलं जातं की जे काही बार्क आहे त्याच्या पार्ट्सवर ते कट ऑफ केलं जातं. ओके, ॲज कम्पेअर टू द अदर मेथड ऑफ कलेक्शन ऑफ बार्क दिस टेक्निक इज मोर इकॉनॉमिकल अँड लेस टाईम कन्झ्युमिंग इज देअरफोर द मेथड ऑफ चॉईस फॉर द कलेक्शन ऑफ बार्क कमर्शियली. सो ह्या मेथडने कॅस्करा, सिनॅमनचे जे बार्क आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, कपायसिंग मेथडने. ओके, अँड दिस इज मोस्टली यूज मेथड आहे बार्क कलेक्शनची की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की जमिनीपासून एखाद्या सर्टन हाईटला प्लांट कट केलं जातं. ओके, तो कट केलेला जो प्लांट आहे त्याला पुन्हा पालवी फुटू शकते आणि त्याला पुन्हा त्याचे जे काही एरियल पार्ट्स आहेत ते डेव्हलप होऊन पुन्हा ते झाड जगू शकतं. ओके, त्याच्यानंतर कट केलेलं जो पोर्शन आहे त्याचे जे डिफरंट ब्रांचेस आहेत, डिफरंट पार्ट्स आहेत त्याच्यापासून काय केलं जातं बार्क जे आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके, आणि मोस्टली ही जी कपायसिंग मेथड आहे बार्क कलेक्शनची ते मोस्टली प्रिफरेबली यूज केली जाते. ओके, दिस इज अन कमर्शियल मेथड ऑफ बार्क कलेक्शन. ओके, सो these are the three methods of collection of bark: filling method, then uprooting method and capsicum method. ओके, फिलिंग मेथड आहे मोस्टली आता यूज केली जात नाही, कारण का त्याच्यामध्ये काय केलं जातं की जमिनीलगत काय केलं जातं झाडाला तोडावं लागतं आणि मग त्याच्या मग जे बार्क आहे ते पील आउट केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे झाडं जी आहे झाडतोड जास्त होत असल्यामुळे ही मेथड जी आहे ती आता यूज केली जात नाही. ओके, अपरूटिंग मेथड आहे ती फक्त रूट रिजनवर ज्या प्लांटमध्ये बार्क प्रेझेंट आहे त्यासाठी यूज केली जाते आणि मग पूर्ण झाडाला जमिनीतून खोदून काढलं जातं आणि मग त्याच्या डिफरंट पार्टवर जे काही बार्क प्रेझेंट आहे रूटवर, ब्रांचेसवर, स्टेमवर ते स्क्रॅप आउट केलं जातं, म्हणजे एखाद्या शार्प इन्स्ट्रुमेंटने काढलं जातं. ओके, नेक्स्ट थर्ड मेथड आहे कपायसिंग मेथड. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर एका सर्टन हाईटवर त्या प्लांटला तोडलं जातं.
सो रिमेनिंग स्टंप आहे त्याला आरामाने पालवी फुटू शकते आणि ते झाड पुन्हा जगू शकतं. जे सेपरेट आउट केलेले प्लांटचे पार्ट्स आहेत, ब्रांचेस आहेत, त्याच्यापासून मग बार्क पोर्शन आहे तो सेपरेट आउट केला जातो. ओके, सो हिअर इट इज द 3 मेथड ऑफ कलेक्शन ऑफ बार्क. ओके, देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स ऑफ बार्क. ओके, सो इथे तुम्हाला TSच्या डायग्राम दिसत आहेत. ओके, so the general microscopic characteristics of bark which is represented here into the image. So depending upon the several factors such as exfoliation of bark, special technique of preparation of bark for the market as in case of cinnamon, the histological structure of the bark vary from bark to bark. Okay, सो कोणत्या मेथडने कलेक्ट केलेलं आहे, कोणत्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्याला स्टोअर केलेलं आहे, कोणत्या टेक्निक्स यूज केलेल्या आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की प्रत्येक बार्कचं जे स्ट्रक्चर आहे, मायक्रोस्कोपिक फीचर्स आहे ते बार्क टू बार्क व्हॅरी होऊ शकतं. ओके, इथे जर तुम्ही डायग्राम बघितलात. ओके, सो फर्स्ट जो डार्क कलरचा तुम्हाला ब्लॅक फर्स्ट लेअर दिसते विच इज ॲन कॉर्क लेअर. ओके, दॅट इज फेलम, ऑल्सो नोन ॲज फेलम. त्याच्या खाली ही जे स्क्वेअरने जी सेकंड लेअर दिसते विच इज ॲन कॉर्क कॅम्बियम. ओके, अँड त्याच्या खाली जी ही सिंगल लेअर दिसते विच इज ॲन फेलोडर्म. ओके, त्याच्यानंतर हे जे मधली लेअर आहे विच इज ॲन कॉर्टेक्स. ओके, आणि कॉर्टेक्स आणि खालची जी ही लेअर आहे ती त्याच्यामध्ये फ्लोएम आहे, पेरिसायकल आहे, मेडुलरी रेस प्रेझेंट आहे. ओके, सो ही जी वरच्या लेअर आहेत त्या कॉर्कच्या लेअर आहेत. ओके, की ज्याच्यामध्ये कॉर्क कॅम्बियम आणि फेलोडम प्रेझेंट आहे. ओके, आणि ह्या तिघांना मिळून काय म्हटलं जातं तर पेरिडम असं म्हटलं जातं. ओके, सो दिस आर द मायक्रोस्कोपिक और हिस्टॉलॉजिकल व्ह्यू ऑफ दॅट बार्क. ओके, बार्क जर आपण बार्कचा जर TS घेतला मायक्रोस्कोपमधून जर आपण बघितला तर आपल्याला असा त्याचा TS या लेअरमध्ये दिसणार आहे. ओके, सो इथे आपला सेकंड पार्ट जो आहे प्लांटचा तो कंप्लीट झालेला आहे बार्क. ओके, सो बार्कमध्ये आपण डिफरंट बार्क म्हणजे काय ते बघितलेलं आहे, त्याचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा शेप, त्याचे फ्रॅक्चर्स, त्याच्या मेथड. ओके, त्याचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत त्या सगळ्याचा स्टडी आपण बार्कमध्ये केलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बार्क फार इम्पॉर्टंट आहे. शेप्सवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो विथ एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक शेप लिहायचा आहे. त्यानंतर फ्रॅक्चर्स डिफरंट टाईप त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. विथ एक्झाम्पल तुम्हाला फ्रॅक्चर्सचे टाईप लिहायचे आहेत. त्यानंतर मेथड जे आहेत त्याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये कवर झालेला आहे बार्क हा सेकंड पार्ट कवर झालेला आहे आणि लीव्सचा रिमेनिंग जो पार्ट होता त्याच्यामध्ये आपण जो ट्रायकोम्सचा पार्ट आहे तो कवर केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन विचारलं गेलेलं आहे. ओके, सो आजचं लेक्चर मी इथेच थांबवते. जर कोणता पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.